मेरे जीवन से महिमा तुमको मिले। आजचे अभिवचन नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला येण्याप्रमाणे सांगण्यात आलेलं आहे की आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. ख्रिस्तात प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही नीतिसूत्राच्या ह्या असणाऱ्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस एक महत्त्वाची बाब, एक महत्त्वाचं अभिवचन आम्हाला सर्वसमर्थ परमेश्वर ह्या वचनाच्या द्वारे देतो. आणि नीतिसूत्राचा लेखक ह्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित करत असताना तो आम्हाला म्हणतो की आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आज ही बाब आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस आम्ही अतिशय असमतोलतेचा ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी अनुभव घेत आहोत, आमच्या पारिवारिक, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही चित्रविचित्र गोष्टींचा आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी अनुभव घेत आहोत, जगाची अनैतिकता त्या ठिकाणी वाढत आहे. जगामध्ये वेगवेगळ्या स्तरावरचा असणारा भ्रष्टाचार असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कायद्याच्या दृष्टिकोनातून कायदा हतबल होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. भविष्याची चिंता आम्हाला त्या ठिकाणी भेडसावत आहे. एवढंच केवळ नाही तर आमच्या नोकरीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या सिक्युरिटीज आहेत, त्या ठिकाणी आम्हाला बराचसा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी आहे. फ्युचरिस्टिक होप जो आहे तो कुठेतरी शॅटर होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नीतिसूत्रे आम्हाला आमचं प्रॅक्टिकल लाईफस्टाईल जे आहे की जे देवकेंद्रित राहून आम्हाला करणं गरजेचं आहे किंवा त्या प्रकारे जीवन जगणं गरजेचं आहे, त्यातील अनेक ठराविक मुद्द्यांपैकी ही एक बाब आम्हाला त्या ठिकाणी शिकवते. आणि ते म्हणजे आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. आम्हाला मुख्यत्वे करून काही गोष्टींकडं बघणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आम्ही योजना आखतो, त्या योजनेच्या संदर्भामध्ये परिश्रम घेतो, तरी पण अनेक वेळेस आम्हाला पाहिजे तसं यश त्या ठिकाणी मिळत नाही. आम्हाला याची त्या ठिकाणी जाणीव होत असते, आम्हाला तो अनुभव येत असतो. अनेक वेळेस आम्ही हे करतो की आम्ही प्लॅनिंग तर करतो, योजना तर करतो, पण आम्ही त्याच्यामध्ये आमची इच्छा असते की आमच्या पद्धतीमध्ये, आमच्या योजनेमध्ये देवाने आमच्या पद्धतीनं कार्य करावं. पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस ह्या ठिकाणी म्हटलेले की आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील, ह्या असणाऱ्या वचनाकडे आम्हाला बारकाईनं बघणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराला आपलं कार्य सोपवणं याचा अर्थ आहे की आम्ही ज्या योजना, आम्ही जे काम करत आहोत, ते काम देवाच्या हातामध्ये पूर्णतः देणं. मग त्या कामाची पवित्रता, त्या कामाची शुद्धता आणि ते काम देवाच्या गौरवासाठी किती योग्यतेचं आहे, देवाचा गौरव त्या कार्यातून होणार आहे का, किंवा जे कार्य मी करत आहे त्यातून सर्वसमर्थ परमेश्वराविषयीची असणारी जिवंत साक्ष त्या ठिकाणी उभी राहत आहे का, ते माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठीच केवळ नाही, तर ते कार्य इतरांसाठी आशीर्वादाचं कारण होत आहे का, इतरांसाठी ते आशीर्वाद म्हणून चॅनलाइज होत आहे का, या सर्व गोष्टी. आणि त्याच्याही पलीकडं आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की देवराज्याच्या वाढीसाठी जे आम्हाला मत्ते 28:19-20 मध्ये सुवार्तेच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, देवराज्याच्या वाढीसाठी त्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, आम्हाला त्या दृष्टिकोनातून ह्या वचनाकडे पाहणं गरजेचं आहे. आम्ही जर नोहाचं उदाहरण घेतलं की ज्या वेळेस सर्वसमर्थ परमेश्वराने त्याला तारू बनवायला लावलं, त्यावेळेस त्यानं देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही काम जे देवानं दिलेलं होतं
ते देवाला सुपूर्त करून तो त्या ठिकाणी काम करत राहिला. लोक काय म्हणतायत, बाकीची आजूबाजूची परिस्थिती काय आहे, ह्यापेक्षा देव त्या कामाला किती ॲप्रिशिएट करत आहे, देव त्या कामामध्ये किती इंटरेस्टेड आहे, देव त्या कामाकडे पाहत असताना त्याचं मार्गदर्शन आम्हाला किती त्या ठिकाणी मिळत आहे, ह्या गोष्टींमध्ये हा नोहा जो आहे तो इंटरेस्टेड आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून तो फोकस्ड आहे त्याच्या कामाविषयी. त्याला त्या कामाचा असणारा, येणाऱ्या भविष्यामध्ये असणारा जो रिझल्ट आहे तो सुद्धा त्याच्याकडे आहे. कारण ते काम ज्या पद्धतीने देवानं दिलेलं आहे ते काम देवाला सुपूर्त करून, देवाला सोपवून, देवाच्या इच्छेमध्ये, देवाच्या योजनेमध्ये, देवाच्या स्ट्रॅटेजीमध्ये ते काम करणं नितांत गरजेचं असतं. आम्हाला असं वाटतं की नाही, मी एखादी योजना बनवलेली आहे तर मग ती योजना देवानं त्याच्यामध्ये मला आशीर्वाद देणं गरजेचंच आहे. पण आम्ही हे पण बघितलं पाहिजे की काय त्याच्यामध्ये देवाची इच्छा आहे का. ज्याप्रमाणे आम्ही प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो की माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की जी योजना मी तयार करत आहे त्यामध्ये देवाची इच्छा काय आहे. देव त्या योजनेला अप्रुव्हलचा स्टॅम्प त्या ठिकाणी तो स्टॅम्पिंग करेल का, त्याला तो ओके टेस्टेड त्या ठिकाणी म्हणेल का. त्या पद्धतीने आम्ही त्या योजनेकडे किंवा त्या असणाऱ्या कामाकडे बघणं गरजेचं आहे. देव त्याच योजनेला आशीर्वादित करतो जी योजना ही त्याच्या गौरवासाठी आहे. देव त्याच असणाऱ्या गोष्टींना यश देतो जी योजना देव केंद्रित आहे, देवाचं गौरव करणारा आहे आणि देवाची महती वाढवणारी योजना आहे. आणि म्हणून आम्ही बायबलमध्ये बऱ्याच अशा योजना बघतो की त्या यशस्वी होत असताना, आशीर्वादित होत असताना आम्हाला दिसतात. कारण त्या देवाच्या सार्वभौम कृपेमध्ये आहेत, त्या देवाला समर्पित आहेत आणि त्या देवाच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून नव्या करारामध्ये जर आम्ही उदाहरण घेतलं तर आम्ही पौलाचा प्रत्येक मिशनरी प्रवास जर आम्ही बघितलं तर त्या प्रत्येक मिशनरी प्रवासामध्ये सर्वसमर्थ परमेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये हा जो प्रवास आहे तो केला गेला. आम्ही प्रेषितांचे कृत्य जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक बाब ही बारकाईने आम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टींची जाणीव आम्हाला त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, आमची योजना किती मोठी असली, कितीही उत्तम असली, कितीही चांगली असली, किती भरभराट करणारी असली, तरीही ती योजना देवाच्या शिवाय अपूर्ण आहे. ती योजना देवाशिवाय आशीर्वादित होऊ शकत नाही. ती योजना इतरांसाठी आशीर्वादाचं कारण कधीच होऊ शकत नाही जर देवाचा हस्तक्षेप त्या योजनेमध्ये नाही आहे तर. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस एखादी योजना ज्यावेळेस परमेश्वराला सोपवत आहोत त्यावेळेस काही महत्त्वाच्या बाबीसुद्धा अजून लक्षात घेणं गरजेचं आहे. मनुष्य एखादी योजना तयार केल्यानंतर ती कधी सुपूर्त करतो, 2 महत्त्वाच्या बाबी आम्हाला या असणाऱ्या नीतिसूत्राच्या 16व्या अध्यायामध्ये 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहणं नितांत गरजेचं आहे. 1 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जीवेनं उत्तर देणं परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. 2 महत्त्वाचे दुवे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे प्रियांनो. ह्या 2 गोष्टी जर आम्ही आमच्या लक्षामध्ये घेतल्या तर आमचे बेत सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाहीत. पहिली महत्त्वाची गोष्ट, आम्ही कितीही मोठी योजना बनवलेली असेल, आम्ही कितीही मोठ्या योजनेचं पुढारपण त्या ठिकाणी करत असू, किती मोठ्या असणाऱ्या योजनेला आम्ही हातभार लावलेला असू, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जीवेनं उत्तर देणारा ती योजना योग्य आहे की अयोग्य आहे, पवित्र आहे की अपवित्र आहे, ती चांगली आहे का वाईट आहे, हे सर्व सांगणारा जर कोण आहे तर तो केवळ आणि केवळ परमेश्वर आहे. जोपर्यंत परमेश्वराचं उत्तर या आमच्या योजनेच्या संदर्भामध्ये येत नाही तोपर्यंत ती योजना
ना माझ्यासाठी, ना माझ्या परिवारासाठी, ना माझ्या नोकरीसाठी, ना इतरांसाठी ती आशीर्वादाचं कारण ठरेल. आणि म्हणून ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे की मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. ती योजना कितपत इतरांच्या हिताची आहे, ती कितपत देवाचं गौरव करणारी आहे आणि ती कितपत शुद्धतेमध्ये आहे, पवित्रतेमध्ये आहे, हे पाहणं गरजेचं आहे. कारण आम्ही जर वाईट योजना आखत आहोत तर देव वाईट योजनांना पुरस्कृत कधीच करणार नाही. देव अपवित्र योजनांना कधीच पुरस्कृत करणार नाही. आणि म्हणून ज्या टॅक्टिक्स आणि ज्या स्ट्रॅटेजीज सध्याच्या काळामध्ये हे जग आम्हाला बनवायला लावत आहे, त्यात कितपत देवाचा अप्रूव्हल आहे, त्यात कितपत देवाची योजना किंवा देवाची इच्छा त्या ठिकाणी आहे, ह्यासुद्धा गोष्टी बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्हाला कळतं की परमेश्वर हा आत्मेतून पाहणारा देव आहे, तो जीवेनं उत्तर देणारा परमेश्वर आहे, त्यावेळेस या दोन गोष्टी आम्हाला पूर्णतः माहीत झाल्यानंतर, ज्यावेळेस आम्ही आमचं कार्य परमेश्वराला सुपूर्त करतो, ह्या गोष्टी माहीत असल्यानंतर आमचे बेत सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्हाला हे माहिती आहे की ह्या योजनेमध्ये देवाच्या उत्तराला महत्त्वाचं स्थान आहे. या योजनेमध्ये देवाच्या पवित्रतेला, देवाच्या असणाऱ्या प्राथमिक गोष्टींना त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो. ज्यावेळेस एखादी योजना ज्यावेळेस आम्ही आमच्या हातामध्ये घेतो, त्या योजनेचा असणारा उदात्त हेतू, उदात्त परिणाम देव आमच्या हाती दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही योजना आखतो, प्रयत्न करतो, यशाची हमी जी आहे ती केवळ आणि केवळ आम्हाला परमेश्वरापासून त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होते. आम्हाला माहिती आहे, यहोशुवाचं उदाहरण जर आम्ही घेतलं 6व्या अध्यायाचं, की ज्या ठिकाणी यरीहोचा पाडाव झालेला आहे, आम्ही हे बघतो की देवाच्या योजनेमध्ये केलेलं काम हे कशा पद्धतीने इस्रायल लोकांसाठी आशीर्वादित झालं, कशा पद्धतीने इस्रायल लोकांसाठी ते यश घेऊन आलं. आणि म्हणून प्रत्येक योजना, प्रत्येक सेवा असेल, ज्या काही गोष्टी असतील, त्या सर्व देवबापाच्या हातामध्ये सोपवून देणं गरजेचं आहे. मग आमच्या जीवनातली एक छोटीशी कठीण समस्या का असेना, आम्ही देवावर विसंबून राहायला आम्ही शिकलो पाहिजे. देवाला सुपूर्त करणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही हे नेहमी पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे कधी होतं, ज्यावेळेस आम्ही सर्वप्रथम प्रार्थनापूर्वक गोष्टी आम्ही देवाच्या हातामध्ये द्यायला सुरुवात करतो. कारण नीतिसूत्रे ह्याचा जर 3रा अध्याय जर आम्ही बघितला आणि या 3ऱ्या अध्यायाच्या 5 ते 6 वचनांमध्ये आम्ही बघितलं, त्या ठिकाणी म्हटलेले, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आमच्या जीवनामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेला महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आमच्या योजनेला जर कशाचं पाठबळ हवं असेल तर ते प्रार्थनेचं पाठबळ आहे. आणि म्हणून आमच्या योजना ज्या आहेत, आमचं कार्य जे आहे ते प्रार्थनेनं सुरू होणं, प्रार्थनेने प्रारंभ होणं हे नेहमी गरजेचं आहे. प्रार्थनेनं प्रारंभ होणं म्हणजे आमच्या योजनेविषयी सर्व बाबतीमध्ये देवासंगती सल्लामसलत करणं. आम्ही एखादा प्लॅन करतो, आम्ही एखादं काम करायला सुरुवात करतो, आम्ही जगिक माणसांबरोबर, जगामध्ये असणाऱ्या गोष्टींबरोबर आम्ही सल्लामसलत करतो. आम्हाला देवाचं वचन आज हे शिकवत आहे की काय माझ्या योजना ज्या मी आखत आहे, काय मी देवासंगती त्याच्यामध्ये सल्लामसलत करत आहे का, देवाचं मार्गदर्शन त्या योजनेमध्ये आहे का. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवाच्या वचनातून मार्गदर्शन घ्या.
कारण स्तोत्र 119 आणि 105 त्या ठिकाणी म्हटले, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. देवाचं वचन आम्हाला आमच्या प्रत्येक योजनेमध्ये, प्रत्येक असणाऱ्या कार्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसं आहे. कारण देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये अद्भुत प्रकारे त्या ठिकाणी काम करतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, देवावर पूर्णपणे विसंबून राहा आणि त्याच्या हातामध्ये या सर्व योजना ज्या आहेत, हे सर्व जे कार्य जे आहे, ते सर्व कार्य जे आहे ते आम्ही सुपूर्त करायला आम्ही त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. कारण आम्ही याकोबाच्या पत्रामध्ये जर आम्ही पाहिलं, 4 अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं, असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असं म्हणा. देवाची त्याच्यामध्ये इच्छा काय आहे, प्रभू त्या संदर्भामध्ये मला काय मार्गदर्शन करत आहे, याच्याकडे मला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे काही कार्य तुम्ही आणि मी करत आहोत, ते त्या कार्यामध्ये, ते कार्य करत असताना देवावर विसंबून राहणं, देवाशी विश्वासू राहणं हे नितांत गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या आज्ञा पालनामध्ये आम्ही चालत राहणं गरजेचं आहे. त्याचं आज्ञापालन करणं केवळ फक्त विचार करून त्या ठिकाणी आम्हाला थांबता येणार नाही. केवळ काहीतरी योजना करून आम्हाला त्या ठिकाणी थांबता येणार नाही, पण आम्हाला कृती करण्याची गरज आहे. आणि देवाचं वचन आम्हाला स्तोत्रसंहिता याचा 37वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये येणेप्रमाणे सांगतं, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आमच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी, आमचा जीवितक्रम आम्ही त्याच्या हातामध्ये सुपूर्त करणं गरजेचं आहे. 3ऱ्या वचनामध्ये, त्याच अध्यायाच्या 37 अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो, परमेश्वरावर भाव ठेव, सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यानासारखे प्रगट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको, राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. प्रियांनो, ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणं नितांत गरजेचं आहे. आणि 5वी आणि महत्त्वाची गोष्ट, देवाच्या नियोजनावर, देवाच्या ज्ञानावर आणि देवाच्या वेळेवर आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. देवाचं नियोजन, देवाचं ज्ञान आणि देवाची वेळ ही देवानं सेट केलेली आहे. तो ती आमच्यापासून कधीच काढून घेणार नाही. आणि म्हणूनच की काय, ज्यावेळेस आम्ही रोमकरास पत्रामध्ये येतो, रोमकरास पत्रामध्ये लिहिणारा लेखक संत पौल आम्हाला फार सुंदर रीतीने एक अभिवचन आम्हाला त्या ठिकाणी देत असताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. रोमकरास पत्राचा 8वा अध्याय आणि त्याच्या 28व्या वचनामध्ये म्हटलेले, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात आपण ठेवणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, विलंब आहे, फ्लक्च्युएशन्स आहेत, चुका आहेत, अपराध आहे, वेगवेगळ्या कठीण समस्या आहेत, पारिवारिक अडचणी आहेत. तरी ह्या सर्व गोष्टींमध्ये काय, मी माझं कार्य, मी माझी योजना देवाला अशा पद्धतीने समर्पित करत आहे का? देव आजही आमच्यासाठी उत्तमतेच्या गोष्टी करायला तयार आहे. देव आमच्या जीवनाचा संपूर्ण नकाशा त्याच्याकडे आहे. आमची ब्लूप्रिंट ही देवाच्या हातामध्ये आहे. असा जीवनातला एकही टप्पा नाही की जिथं सर्वसमर्थ परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये कार्य केलेलं नाही.
ज्या ज्या वेळेस आम्ही कठीणतेमधून गेलो त्या त्यावेळेस देवानं त्याच्या महत्कृत्यांच्या द्वारे तो आमच्या संगती उभा राहिला. आणि म्हणून देवासोबत प्रत्येक दिवसाची सुरुवात करा, देवाकडे प्रार्थना करा. तुमच्या योजनेमध्ये देवाला त्या ठिकाणी महत्त्वाचा वाटा द्या, त्याचं मार्गदर्शन घ्या, त्याच्या वचनाच्याद्वारे मार्गदर्शन घ्या, त्याच्या नियोजनावर, त्याच्या ज्ञानावर आणि त्याच्या वेळेवर निस्वार्थपणे निसंकोचपणे विश्वास ठेवा. देव तुमच्या जीवनामध्ये आणि माझ्या जीवनामध्ये काम करणार आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता त्यावर विश्वास ठेवा. जे काही उपक्रम, ज्या काही सेवा, ज्या काही गोष्टी तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये देवाचं अद्भुत, अनमोल, अलौकिक असं मार्गदर्शन देवाच्या वचनाच्या द्वारे घ्या. देवाला समर्पित व्हा, म्हणजे आमचे बेत सिद्धीस गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. प्रेमळ पित्या, आम्ही पुन्हा एक वार येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो, तुझी उपकारस्तुती करतो प्रभू सुंदरच्या दिवसाबद्दल. पुन्हा एक वार दे बापा, नीतिसूत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे आमची सर्व कार्य आम्ही तुला सोपवतो दे बापा, यासाठी की तू योग्यतेमध्ये आमचे बेत सिद्धीस नेणारा जिवंत दे बापा. प्रभू, अनेक वेळेस आम्ही योजना आखतो तर खरं, पण प्रभू आमचे बेत सिद्धीस जात नाहीत. काही ना काहीतरी अडखळण त्या ठिकाणी आहे. आणि दे बापा, आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला मार्गदर्शन केलंस की प्रभू आम्ही त्या असणाऱ्या योजनांकडे, आमच्या कार्याकडे दे बापा आम्ही कसं पाहायला पाहिजे, ह्यासाठी की आमचे बेत त्या ठिकाणी सिद्धीस जातील. जिवंत दे बापा, आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा कर, लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे. आणि दे बापा, तुझं गौरव तू करून घे. मान, महिमा, गौरव तुला देत. धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.